मित्रांनो, जेव्हा आपल्याला दात येतात, आपण लहान असतो, आपल्याला दोन सेटमध्ये दात येतात. एक असतात दुधाचे दात आणि त्यानंतर येतात ते परमनंट दात. तर दुधाचे दात पडल्यानंतर आपल्याकडे ऑप्शन असतं. दुधाचे दात जरी किडले तरी आपल्याला नवीन दात येणार आहेत, हे ऑप्शन आपल्याकडे आहे. पण जर हे परमनंट दात पडले तर पुढे काय? तर पुढे आपल्याला कृत्रिम दात बसवावे लागतात. कृत्रिम दात पूर्वी आपण ब्रिज या स्वरूपात बसवायचो, मागच्या पुढच्या दातांचा आधार घेऊन. पण आता जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याला डेंटल इम्प्लांट असे म्हणतो आपण. आपले दुधाचे दात पडल्यानंतर परमनंट दात येतात. पण परमनंट दात पडल्यानंतर जे कीड लागल्यामुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे किंवा जन्मताच आपल्याला ते आलेले नसतात, तर या वेळेस आपल्याला ते दात रिप्लेस करावे लागतात. आणि ते रिप्लेस करण्यासाठी जी पद्धती आहे यालाच आपण डेंटल इम्प्लांट असे म्हणतो. तर आज मेडिकल फील्डमध्ये झालेल्या प्रगतीमुळे इम्प्लांट ही प्रोसिजर फार सोपी झालेली आहे. हे आर्टिफिशियल दात आपण जे बसवतो ते आपल्या नैसर्गिक दातासारखेच दिसतात आणि याला मुळीच घाबरण्याची गरज नाही आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये डेंटल इम्प्लांट म्हणजे काय, ते कोण करू शकतं आणि त्याचे फायदे काय आहेत, त्याचेबद्दल असणारे जे समज आणि गैरसमज काय आहेत हे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विवेकानंद चेडे. मागील 17 वर्षापासून डॉक्टर चेडेज डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर येथे केडगाव अहमदनगर परिसरामध्ये डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की डेंटल इम्प्लांट म्हणजे नेमकं काय. तर डेंटल इम्प्लांट म्हणजे टायटॅनियमचा एक छोटासा स्क्रू असतो, जो आपण जे दात आपले मिसिंग आहेत, जिथे दात आपण काढलेले आहेत किंवा आलेले नाहीत, त्या ठिकाणी आपण एक टायटॅनियमचा स्क्रू बसवतो, जो आपल्या नॅचरल दातासारखाच दिसतो. आणि त्याचा फायदा असा आहे की तो आपल्या ॲडजस्टंट दातांना पण त्याची मदत होते. त्याच्यामुळे दात न बसवल्यामुळे दात जे आपले साईडचे दात जे लूज होणार आहेत तर ते होणार नाही आहेत. त्याच्यामुळे आपलं चिविंग इफिशियन्सी म्हणजे खाण्याचं जे हे आहे ते पण आपण सुधारलं जातं. त्याच्यामुळे आपले बाकीचे पण बरेच विकार कमी होतात. जेव्हा आपले नैसर्गिक दात किडतात किंवा खराब होतात त्यावेळी आपण डेंटल इम्प्लांट बसवू शकतो. हे किडतही नाहीत, खराबही होत नाहीत आणि ते बाजूच्या दातांना सपोर्टही करतात. तर दीर्घकाळ टिकणारी ही डेंटल इम्प्लांट ही प्रोसिजर खूप मिनिमली इन्व्हेजिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पेन होत नाही किंवा त्रासही होत नाही. तर डेंटल इम्प्लांट नेमकं कोण करू शकतं? तर 16 वर्ष वयानंतर ज्यांना पण कुठलीही मेडिकल कंडिशन नाही आहे, ज्यांना वरच्या आणि खालच्या जबड्यामध्ये भरपूर प्रमाणात हाड आहे, तसेच ज्यांना मधुमेह, खूप जास्त प्रमाणात मधुमेह नाही आहे आणि जे हेल्दी आहेत, अशा सर्वांना आपण डेंटल इम्प्लांट करू शकतो. तर इम्प्लांटचे फायदे काय आहेत हे आपण आज जाणून घेऊयात. इम्प्लांट आपण ज्यावेळेसही कुठला दात आपण बदलतो तर पूर्वी आम्ही ब्रिज करायचो, म्हणजे ॲडजस्टंट दोन दातांना आपण घासून त्याचा आधार घेऊन आपण दात बसवायचो. पण डेंटल इम्प्लांटमध्ये आपण आपल्या हाडाचा आधार घेतोय आणि बाजूच्या ॲडजस्टंट दातांना बिलकुल हात लावत नाहीत. हा सर्वात मोठा फायदा आहे. दुसरा फायदा याचा असा आहे की आपण इम्प्लांट टाकल्यानंतर जे बाजूचे दात आहेत, जे नंतर पुढे मागे सरकणार आहेत, तर ते सरकणार नाहीत, ते हलणार नाहीत, त्यांची मजबूती राहते. आपलं जे हाड आहे तर ते मेंटेन राहतं. या सगळ्या फायद्यांमुळे आपण डेंटल इम्प्लांट ही प्रोसिजर केली पाहिजे किंवा आपण डेंटल इम्प्लांट करण्याचा सल्ला देतो. तर आज आपण जाणून घेऊया की याच्याबद्दल बऱ्याच जणांना समज आणि गैरसमज आहेत. तर डेंटल इम्प्लांट ही खूप खर्चिक प्रोसिजर आहे असं प्रत्येक जणांना वाटतं, पण आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयव इतका अनमोल आहे की तुम्ही त्याची तुलना त्याच्याबरोबर करू शकत नाही. तर ती खूप खर्चिक राहिलेली नाही पूर्वीसारखी. आता बऱ्याच नवीन डेंटल इम्प्लांट कंपन्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही प्रोसिजर तितकीशी महागडी राहिलेली नाही आहे. दुसरं, आपल्याला असं वाटत राहतं की ही खूप जास्त पेनफुल प्रोसिजर आहे, तर तोही अजिबात तसा मुद्दा राहिलेला नाही. आता बरेच चांगल्या प्रकारच्या भूल आलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही अतिशय पेनविरहित प्रोसिजर झालेली आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या डेंटिस्टने तुम्हाला इम्प्लांट सजेस्ट केलेला असेल तर तो लवकरात लवकर तुम्ही करून घ्यावा. तर डेंटल इम्प्लांटबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा अशी काही प्रोसिजर तुम्हाला करायची असेल
किंवा तुमच्या इतर कुठल्याही दाताबद्दल समस्या असतील तर तुम्ही डॉक्टर चेडेस डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरला कधीही भेट देऊ शकता. खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.